चाणक्य नीती. अतुरे व्यसने प्राप्ते दुर्भिक्षे शत्रुसंकटे राजद्वारे स्मशाने च यस्तिष्ठति स बंधवा. ओवी नंबर आहे म्हणजे श्लोक क्रमांक आहे 11. चाणक्याने आपल्यासाठी काय दिलेलं आहे म्हणजे चाणक्याची नीती कशी आहे ते आपण बघणार आहोत. दुर्धर रोग झाल्यास, संकट आल्यावर, दुष्काळी परिस्थितीत, शत्रूद्वारे घात झाल्यास, राजकीय पेचात अडकल्यास आणि मृत्यू झाल्यावर जे सोबत राहतात तेच खरे आप्त असतं. आता भावार्थ काय आहे याचं? खरे बांधव मित्र कुळ. बांधव म्हणजे कोण? भाऊ आणि मित्र. मित्रांनाच बांधव म्हटलेलं आहे हे सांगितलेलं आहे. मग त्यातला क्रमांक 1 आहे जिवलग. जिवलग म्हणजे कसं? दुर्धर रोग झाल्यास व्यक्तीस अतिशय पीडा होतात. स्वतःचे काम दुसऱ्याकडून करून घ्यावे लागते. त्यामुळे व्यक्ती निराश व हतबल होते. अशा व्यक्तींची मनपूर्वक सेवा करणे सोपे नाही. त्यातून लागण होणारा क्षयरोग, महारोग, एड्स झाला तर विचारायलाच नको. अशा वेळी रोगाला वाळीतच टाकले जाते. जिवलगच फक्त सोबत राहतात. बघा, वालीत कोण टाकतं? जो प्रेम करत नाही तो. असं आहे ना. दुसरं काय? खरे आप्त कोण असतात बघा. संकटकाळी खंबीरपणे साथ व हिंमत देणारेच खरे आप्त असतात. तिसरं दुष्काळग्रस्तामध्ये काय आहे बघा. दुष्काळग्रस्त स्थितीत जनावरांचेच काय पण माणसांचेही हाल होतात. स्वतःचा जीव वाचवणेच कठीण जाते. तरी जे घासातला घास देतात तेच खरे आप्त असतात. चौथा, शत्रूकडून घातपात झाल्यास लवकर कोणी धोका पत्करायला तयार होत नाही. पाचवा, सरकारी खटल्यात अडकल्यासही होणारा त्रास वाटून घ्यायला, मदत करायला कोणी वेळ देत नाही. त्यासाठी जीवाभावाचे व्यक्तीच हव्यात. बघितलं? म्हणजे सरकारी काही खटला असेल तर तिथं जीवाभावाचा व्यक्ती उभा राहतो. सहावा, मृत्यूनंतर सर्व गोष्टी विधिवत यथासंग होऊन व्यक्तीचा दहनविधी पूर्ण होईपर्यंत शेवटपर्यंत स्मशानघाटापर्यंत जो साथ देतो तोच खरा आप्त असतो. त्यालाच खरा आप्त म्हणावा. म्हणजे आप्त म्हणजे कोण झाले? नातेवाईक, जे सखे, जे रक्ताचे असतात ते. म्हणजे ह्याच्यातून बोध काय घ्यायचं आहे? एका अज्ञात शायराने मनुष्य स्वभावाविषयी जे लिहिले ते खरेच आहे. बचके चलता है हर एक कीर्ती हुई दीवार से, म्हणून याची जाणीव असावी. हे ओळखायला शिका. कोणी सांगितलं आहे? चाणक्य नीतीने. आपल्याला ओळखायला पाहिजे की कोण खरे साथ देतात. मग त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो? जर आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय.